कोण रेटून राज्य करण्याचं काम चाललेलं आहे आणि त्यामुळंच विरोधी पक्ष नेता असला नसला तरी काही त्यांना फरक पडत नाही, कारण त्यांना संविधानिक पदावर उपमुख्यमंत्री अविसंविधानिकपणे चालतात। त्यामध्ये राज्यपालांच्याकडे मंत्री म्हणून सही करतात आणि बाहेर उपमुख्यमंत्री म्हणून मिरवतात, ते चालतं। ते कुठल्या संविधानात आहे? परंतु संविधानिक पद असूनही ते रिक्त आहे याची चाळ जर सत्ताधाऱ्यांना नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे। वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पण वारंवार मांडला जातो। आज आक्रांती आहे ते पण म्हणाले आणि विदर्भाचे अनेक नेते मुद्दा उचलत आहे, मात्र सत्ताधारी भाजप जो आहे एक वेगळं हे नाही, मला काल मी बावनकुळेजींचं वक्तव्य ऐकलं, काही आम्ही आमच्या दरेकरजींचं मी ते वक्तव्य ऐकलं। त्यांना आमची विनंती आहे की तुम्हीच मुद्दा काढला होता, आता महाराष्ट्र तुम्हाला दिसत आहे, मुंबईतल्या भूखंड तुम्हाला दिसत आहेत, त्यामुळे आता विदर्भाचा विसर पडला आहे। कारण नागपूरच्या जमिनीचे दर 20-25 हजार रुपये आहेत, मुंबईच्या जमिनीचे दर 1 लाख 1.5 लाख कोटी आहेत, 1.5 लाख हजार आहेत, 1.5 लाख रुपये आहेत, 1 ते 1.5 लाख रुपये। त्यामुळं मलिदा कुठे आहे हे त्यांना माहीत आहे, त्यामुळे महाराष्ट्राचा मलिदा खाण्यामध्ये त्यांना विदर्भाचा विसर झालेला आहे। त्यामुळं ते विदर्भ आता आमच्या डोक्यात आहे वगैरे सांगून उपयोग नाही। 11 वर्ष होत आहेत, जर करायचं असेल तर तुम्हाला थांबवलं कोणी? दिल्लीत सत्ता तुमची आहे, महाराष्ट्रात सत्ता तुमची आहे आणि इथल्या शेतकरी, इथले सगळे युवक, आज सगळ्यांचे मोठे प्रश्न आहेत आणि विदर्भाला जो हिस्सा मिळाला पाहिजे तो अद्यापही मिळत नाही। त्यामुळे वेगळ्या विदर्भाचा विचार जर होत असेल तर त्या संदर्भातली आमची भूमिका आम्ही स्पष्ट केली आहे। सर, एक महत्त्वाचा प्रश्न आहे, सत्ताधाऱ्यांच्या आमदारांचा एक व्हिडिओ जो आहे तो सध्या व्हायरल होत आहे। ते मी बोललो आहे नोटांच्या बंडलांचा, त्यांनी केलेलं नोटाचं बंडल जे आहे ते खरं आहे ना, हे खोक्यांचंच सरकार आहे, त्यामुळं नोटाचे बंडल काही नवीन नाही। मंत्र्यांच्या घरात नोटांचे गोणी भरलेले दिसतात, बॅगा भरलेले दिसतात आणि आता निवडणुकीमध्ये पाहिलं तुम्ही 5-5, 10,000 रुपये मत वाटले गेले, पैशाचा महापूर आला आणि हे सगळं महाराष्ट्र लुटून खाण्यामध्येच सगळं चाललेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राची लूट जोपर्यंत जेवढी लुटता येईल तेवढी स्पर्धा आहे आणि हे नोटांचे बंडल तुम्हाला दिसत राहणार। यावर चौकशी होऊन कारवाई केली पाहिजेत, कारण दानवेजींनी जे काही पुरावे दिले, जी माहिती दिली त्याची चौकशी व्हावी अशी आमची अपेक्षा आहे।